नमस्कार, मी योगेश झंझने, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामती या ठिकाणी ज्युनियर विभागामध्ये गणित विषय शिकवत आहे। सप्टेंबर 2023मध्ये सकाळ एज्युकॉन परिषदेसाठी आम्ही एज्युकेशनल टूर म्हणून फिनलँड या ठिकाणी गेलो होतो। फिनलँडमध्ये गेल्यानंतर तांपेरे आणि हेलसिंकी या 2 शहरांना आम्ही भेटी दिल्या। तांपेरेमधील जे एज्युकेशनल वोकेशनल सेंटर आहेत किंवा युनिव्हर्सिटीज आहेत तर त्या ठिकाणी आम्ही भेटी दिल्या। त्यानंतर हेलसिंकीमध्ये देखील आम्ही जे काय एज्युकेशनल सेंटर असतील त्यांना भेटी दिल्या। हेलसिंकीमधील उडी लायब्ररी आहे त्या ठिकाणी भेट दिली। अतिशय सुंदर अशी लायब्ररी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली। आणि या सर्वामध्ये CC फिनलँड त्याचे जे काय प्रमुख आहेत हेरम कुलकर्णी सर, तर त्यांनी देखील सुंदर असं नियोजन केलं। उत्कृष्ट ब्रेकफास्ट, हॉटेलची सोय असेल किंवा इतर सर्व बाबी असतील, तेथील टूरचं नियोजन असेल तर ते एकदम सुंदर असं केलं होतं। खूप मस्त आम्हाला फिनलँड बघायला मजा आली। आणि तेथील काही गोष्टी पण आम्हाला शिकायला मिळाल्या, जसं की तेथील शिक्षण पद्धती जी आहे ती खूप सुंदर अशी शिक्षण पद्धती आहे। त्याचबरोबर तिथला निसर्ग असेल, तेथील तळी आहेत, पाण्याची खूप हजारो तळी आहेत। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्ट आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्त। शिस्तीचं एक उदाहरण सांगेल। आम्ही ज्यावेळी हेलसिंकीवरून तांपेरे या ठिकाणी चाललो होतो तर त्यावेळी साधारण रात्री 11-12ची वेळ असेल। रस्त्यावरती कोणतंही वाहन नाही, परंतु सिग्नल लागला होता। मग आमच्या बस चालकाने ती बस थांबवली आणि ज्यावेळी सिग्नल सुटला त्याच वेळी तो बस घेऊन पुढे चालले। मग त्याच्यावरूनच आम्हाला तेथील शिस्तीची चुणूक मिळाली। आणि हे जे शिस्त आहे तर ती फक्त दंडापोटी नाही तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून, म्हणजे अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हे जे डिसिप्लिन आहे किंवा शिस्त आहे ती लहान वयापासूनच मुलांच्यामध्ये रुजवली जाते। आणि अशा खूप अनेक गोष्टी आम्हाला तिथं अनुभवायला मिळाल्या। आणि हे सगळं जे आहे तर सकाळ आणि CC फिनलँड यांमुळे आम्हाला हे सर्व अनुभवता आलं। त्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।